अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय आहेत। सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। गावातील जे आजी माजी आहेत, ज्येष्ठ लोक आहेत किंवा मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे सदस्य झालेले आहेत, ते सर्व लोक या ठिकाणी जमून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात गावकरी होते। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता जिल्हा व विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। मागच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुराव्याचा पेनड्राईव्ह देण्यात आला होता। दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये पेनड्राईव्हमध्ये असलेल्या पुराव्यांवरून युक्तिवाद केला जाणार आहे। श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र भगवानगड या दोन्ही आध्यात्मिक गडांच्या नारळी सप्ताहाची आज एकाच दिवशी सांगता होतीये। या दोन्ही सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात